सुधा कालक्रिया यांचा परिचय। जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित असलेल्या तसेच 3 तासापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या या सगळ्या कालक्रिया तसेच बेटी बचाओ श्री जन्माचे स्वागत करा या चळवळीचे आद्य प्रवर्तक आहेत। नमस्कार। आज स्नेह संमेलनाचा दिवस। आजच्या या स्नेह संमेलनामध्ये लहान मुलांनी खूप छान असे सादरीकरण इथे केलेलं आहे। इथे पाहिलं जेव्हा मी आले तेव्हा रामायणातला इथे सीन चालू होता। राम, लक्ष्मण, सीता आणि संपूर्ण सेना इथे पाहायला मिळाली। खूप आनंद वाटला। कोळी नृत्य पाहिलं ते पण तालामध्ये होतं, सुरामध्ये होतं। त्यानंतर देशभक्तीपर गीत पाहिलं। खरोखरच देशभक्ती किती महत्वाची आहे आणि हा विषय लहान वयामध्येच मुलांना शिकवला गेला पाहिजे आणि खरोखरच त्याप्रमाणे आज इथे खूप छान अशी सुंदर अशी या वार्षिक स्नेह संमेलनाची इथे तयारी झालेली आहे। मी खास अभिनंदन करते राष्ट्रीय पाठशाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, अभिनंदन करते आपल्या प्रिन्सिपल जोशी मॅडमचं, अभिनंदन करते रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, अभिनंदन करते मी पालक वर्गांचं आणि अभिनंदन करते सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं पण। आता आपण ही छानशी कविता इथे ऐकली, गोड मुलगी गोरुली। ही माझीच कविता आहे। आता जी पुस्तकं आपण शाळेला भेट दिलेली आहेत ती 7 पुस्तकं आहेत। त्याच्यामध्ये स्त्री जन्माचे स्वागत करा, गोड मुलगी गोरुली, बेटी नहीं तो बहू कहां से लाओगे अशी विविध पुस्तकं आपल्याला मी भेट दिलेली आहेत। ती आपल्या लायब्ररीला भेट दिलेली आहेत। आपण सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्वजण ही पुस्तकं वाचू शकता आणि त्यामधून आनंद घेऊ शकता। मला माझी बालपण आठवतं की लहान असताना मी पण नाच रे मेरा आंब्याच्या बनात तो नाच रे मेरा नाच याच्यावर 3री मध्ये असताना माझ्या गॅदरिंग मध्ये, आमच्या शाळेचं गॅदरिंग होतं, त्या गॅदरिंग मध्ये हे नृत्य सादर केलेलं होतं आणि त्या काळात तो काळ माझा परत जागा झाला आणि माझ्या मनाला तो एक उजाळा मिळाला आणि मला खूप आनंद आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये मी येऊ शकले। कारण लहान लहान मुलांचे ही जे कलागुण आहेत हे मला म्हणजे खरोखरच त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सगळ्या गुरुजन वर्गाने खूप मोठी मेहनत घेतलेली आहे, मुलांकडून सराव करून घेतलेला आहे। त्यांच्याकडून एवढी सगळी मेहनत करून घेणं खरोखर अवघड आहे। मोठ्या माणसांना शिकवणं म्हणजे पटकन होतं, पण एवढ्या लेकरांकडून एवढ्या सगळ्या ऍक्शन करून घेणं, त्यांचा मूळ सांभाळणं हे खरोखर अवघड अशी गोष्ट आपण सर्व टीचर्सनी केलेली आहे। तर एकदा टीचरसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया। आज रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि रोटरीच्या वतीने एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण जगामध्ये चालू आहे आणि तो म्हणजे मुलीच्या जन्माचे स्वागत, स्त्री जन्माचे स्वागत, सेव्ह गर्ल चाइल्ड। आणि तो किती महत्वाचा इश्यू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपल्या आदरणीय पंतप्रधान सरांनी, मोदी सरांनी सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान सुरू केलं आणि त्या अंतर्गत अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात। तर मी आपल्याला सांगत होते की बेटी बचाओ आणि बेटी पढाओ हा
हे जे अभियान आहे अख्ख्या भारतामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणात चांगलं कार्य चाललेलं आहे आणि रोटरीच्या वतीने रोटरी क्लब ऑफ अहमदनगरने याच्यामध्ये खूप मोठी झेप घेतलेली आहे. अनेक शाळांमधून, अनेक संस्थांमधून, अनेक इन्स्टिट्यूट मधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अभियान देत आहोत. त्यामध्ये आपला कलमी कृती कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये खास करून म्हणजे विद्यालयासाठी 2 प्रोजेक्ट आपण इथे घेतलेले आहेत. एक म्हणजे आपल्या विद्यालयाच्या संबंधित जे काही पालक वर्ग आहेत आणि ज्यांना फक्त मुली आहेत आणि मुलगा नाही अशा पालकांचा इथे विशेष गौरव आज इथे केला जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट की पालकांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण व्हावी आणि यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये ही पुस्तकं तर त्यांना वाचायला मिळणारच आहे, परंतु त्यांच्यामध्ये जागृती करणं हा सुद्धा याच्यातला एक भाग आहे. आणि एक सामूहिक शपथ सुद्धा आपण घेणार आहोत. आणि याच्यामध्ये ठराव म्हणजे आपण या सभेमध्ये ठराव सुद्धा घेणार आहोत की पुढच्या वर्षी जे काही गॅदरिंग आपलं होईल त्या गॅदरिंग मध्ये नवजात बालिकांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. अशा 2-3 गोष्टीचा प्रस्ताव रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने आम्ही मॅडमकडे मांडला होता आणि मॅडमनी तो सगळ्यांशी बोलून सगळ्यांशी विचारविनिमय करून तो त्याला होकार दिलेला आहे आणि तो ठराव आज इथे संमत होत आहे याचा मला आनंद होत आहे. आपण फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करत आहोत. शाळेच्या वतीने ठराव घेतलेला आहे त्याचं वाचन आता आदरणीय जोशी मॅडम करणार आहे. स्त्री जन्माचे स्वागत व स्त्री सुरक्षा ठराव. रोजच्या बातम्या वाचल्या पाहिल्या की मन अत्यंत दुःखी होते. स्त्रियांवरील अनाचार, दुराचार, छेडाछाड, बलात्कार यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते. आपल्या घरातील बाहेर गेलेली लेक, बहीण, आई घरी येईपर्यंत जीव अगदी टाळणीला लागतो. खूप काळजी वाटते. हे सर्व का झाले याचा खोलवर विचार केला तर स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण झालेला सामाजिक असमतोल हे मुख्य कारण समजते. स्त्री भ्रूण हत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजे. तसेच स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी तातडीचे उपाययोजना करणे ही आवश्यक आहे. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक व आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड नामांकित डॉक्टर सुधा कांकरिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. आमच्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय पाठशाळा प्राथमिक विभाग अहिल्यानगर मधील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्या एकाही कुटुंबामध्ये स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेत प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत करण्याविषयी आम्ही पालक सभेमध्ये जागृती निर्माण करू. तसेच दरवर्षी गॅदरिंगच्या वेळेस त्या काळात जन्मलेल्या काही नवजात बालकांचा मातेसह यथोचित सन्मान करू. तसेच मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून विद्यालयामध्ये एक तक्रार पेटी ठेवू व त्याच्या नियोजनासाठी समितीचे गठन करू असा ठराव आम्ही घेत आहोत. तक्रार पेटी ऑलरेडी शाळेमध्ये बसवलेली आहे. आम्ही दर शनिवारी ती उघडतो आणि त्यात आलेल्या तक्रारीचं निवारण आम्ही करत असतो. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरने दिलेली प्रेरणादायी प्रोत्साहनाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सूचक सौ शोभासुनी जोशी, अनुमोदक सौ हेमलता आणि जगताप. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सदर ठराव विद्यालयाने आणि मंडळाने इथे सफल केलेला आहे आणि त्यासाठी स्पेशल गौरवपत्र आम्ही त्यांना बहाल करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करते. आदरणीय जोशी मॅडम आणि बोडके सर दोघांनी या सर्टिफिकेटचा स्वीकार करावा आणि आम्ही सर्व रोटेरियनच्या वतीने त्यांना हे सर्टिफिकेट बहाल करत आहोत.
आणखीन एक आनंदाची गोष्ट आपल्याला इथे सांगते. राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल यांच्यासाठी इंट्रॅ क्लब पण आपण इथे जाहीर करत आहोत. बोर्गे सरांना विनंती करते की आपण आपला प्रस्ताव द्यावा. एक छोटीशी शपथ आज आपण घेत आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचं जे जे काय उंच आवाजात आहे हात वर करून करायचंय. भारत माता की वंदे. धन्यवाद.